नमस्कार. गौरीज फन अँड बाईट्समध्ये तुमचे स्वागत आहे. आज अक्षय तृतीया. सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. अक्षय तृतीया आली म्हणजे की सगळ्यांच्या घरी आमरसपुरीचा बेत आलाच. तर आज आमरसपुरी आपण करणार आहोत. मैद्याची पुरी आज मी करणार नाही आहे, कारण की मैदा हा चांगला नाही आरोग्यासाठी, सगळ्यांना माहितीच आहे. तर मग आज मी गव्हाच्या पिठाची पुरी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. त्यासाठी लागणारे साहित्य आपल्याकडे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप रवा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, 1 चमचे तेल घेतलेलं आहे. हे मी प्रोटीन पावडर घेतलेलं आहे. तर न्यूट्रिलेट ऑल प्लांट प्रोटीन पावडर मी दररोज घरी वापरते. हे टेस्टलेस आहे. याच्यामध्ये पिवळा वाटाणा, गहू आणि सोयाबीन यूज केलेला आहे. त्याच्याला पाण्याची गरज आहे, तेवढंच प्रोटीनची गरज आहे. तर हे टेस्टलेस आहे, याला कोणतीही टेस्ट नाही आहे, त्यामुळे कोणत्याही पदार्थात आपण हे वापरू शकतो. तर आज आपण पुरीमध्ये हे आपण प्रोटीन पावडर घालणार आहोत. 2 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं, 1 कप रवा, चवीपुरतं मीठ घालायचं, प्रोटीन पावडर. जे मी तेल साहित्य सांगितलं होतं ते तर थोडं गरम करून घ्यायचं. हे आपण पाण्यात घालून मळून घ्यायचं. ही कणिक मळून झालेली आहे. जास्त मऊ पण मळायची नाही, जास्त घट्ट पण मळायची नाही. कणिक आपण मळून घेतलेली आहे. थोडंसं ओलं कापड करायचं, जे कणिक मऊ राहते. तो एक 10-15 मिनटं ठेवून द्यायची. तर मग त्यानंतर आपण लगेच आंबरसाची तयारी करू. तर आंबा पहिला आपण धुवून घेतला होता. आंबे इथं 2 आंब्याचा आंबरस करणार आहोत. आंब्याचा आपण गर काढून घ्यायचा. त्यानुसार आपण 1 चमचाभर साखर घालणार, नाही घातली तरी चालेल, स्किप करू शकता. तर वेलदोडे 2 वेलदोडे घेतले, ते सोलून घेतले आहेत. वेलदोडे टाकायचं आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं. बघू शकता आमरस तयार आहे. तर आपण पुरी करून घेऊया. बघा किती छान मऊ कणिक झालेली आहे. हे पूर्ण लाटून घेतलेले आहे. असे तो छोटा गोळा करून पण आपण पुरी करू शकतो. बघू शकता आपला आमरस पुरी तयार आहे. अशाच माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.